राम राम मंडळी. दुर्गा सप्तशतीच्या 4थ्या अध्यायामध्ये आपलं मनापासून स्वागत. श्लोक 28 ते 42 अर्थासहित. ऋषिरुवाच एवं स्तुता सुरैर्दिव्य कुसुमैर्नन्दनोद्भवैः अर्चिता जगतां धात्री तथा गन्धानुलेपनैः भक्त्या समस्तैस्त्रिदशैर्दिव्यैर्धूपैस्तु धूपिता प्राह प्रसादसुमुखी समस्तान् प्रणतान् सुरान्. देव्युवाच व्रियतान् त्रिदशाः सर्वे यदस्मत्तोऽभिवाञ्छितं. देवा ऊचुः भगवत्या कृतं सर्वं न किञ्चिदवशिष्यते. यदयन्निहतः शत्रून् रस्माकं महिषासुरः यदि चापि वरो देयस्त्वयास्माकं महेश्वरी. संस्मृता त्वन्नो हिंसेतः परमापदः यश्च मर्त्यस्तवैरेभिस्त्वां स्तोष्यत्यमलानने. तस्य वित्तरधिविभवैर्धनदारादिसम्पदां वृद्धये स्मत्प्रसन्ना त्वं भवेथा सर्वदाम्बिके. ऋषिरुवाच इति प्रसादिता देवैर्जगतोऽर्थे तथात्मनः. तथेत्युक्त्वा भद्रकाली बभूवान्तर्हिता नृप. इत्येतत्कथितं भूप सम्भूता सा यथा पुरा. देवी देवशरीरेभ्यो जगत्त्रयहितैषिणी. पुनश्च गौरी देहात् सा समुद्भूता यथाभवत्. वधाय दुष्टदैत्यानां तथा शुम्भनिशुम्भयोः. रक्षणाय च लोकानां देवानामुपकारिणी. तच्छृणुष्व मयाख्यातै यथावत् कथयामि ते. ह्रीं ॐ श्रीमार्कण्डेयपुराणे श्रीजगदम्बार्पणमस्तु. ऋषी म्हणाले, याप्रमाणे सर्व देवांनी जगन्माता दुर्गादेवीची स्तुती केली. नंदनवनातील दिव्य फुलं आणि चंदनादी सुगंधी विलेपनाद्वारे तिची पूजा केली. त्यानंतर सर्व देवांनी भक्तिपूर्वक दिव्य धूपाचा सुगंध देवीला अर्पण केला. तेव्हा प्रसन्नमुख अशी ती देवी सर्व नम्र झालेल्या देवांना म्हणाली, हे सर्व देवांनो, माझ्यापासून जे काही तुम्ही मागू इच्छित असाल ते मागून घ्या. देव म्हणाले, भगवती देवीने आमच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आहेत. आता काही देखील मागायचं शिल्लक नाही, कारण देवीने आमचा शत्रू महिषासूर मारला आहे. हे महेश्वरी, या उपरही तू आम्हाला वर देणार असशील तर हा दे की जेव्हा जेव्हा आम्ही तुझं स्मरण करू तेव्हा तू दर्शन देऊन आमचं संकट दूर कर. हे प्रसन्नमुखी अंबिके, जो मनुष्य या स्तोत्राने तुझं स्तवन करील त्याची द्रव्य, ऐश्वर्य, वैभव, गोधन, स्त्री इत्यादी संपत्ती वृद्धी कर. आमच्यावर प्रसन्न झालेली तू आमच्या अभिवृद्धीला नेहमी कारण हो. ऋषी म्हणतात, हे राजा, देवाने आपल्यासाठी आणि त्याप्रमाणे जगासाठी वर देण्यात आलेली प्रसन्न केलेली भद्रकाली देवी तथास्तु असं म्हणून गुप्त झाली. हे राजा, प्राचीन काळी त्रैलोक्याचं हित करू इच्छिणारी देवी याप्रमाणे देवांच्या शरीरापासून प्रकट झाली. ती सर्व कथा मी तुला सांगितली. देवांवर उपकार करणारी, लोकांचं रक्षण करणारी ती देवी दुष्ट दैत्यांना आणि शुंभ निशुंभांना मारण्यासाठी गौरीच्या देहापासून ज्या प्रकारे उत्पन्न झाली ती कथा मी तुला सविस्तर सांगतो, ती ऐक. या प्रकारे श्री मार्कंडेय पुराणातील मन्वंतर कथेच्या अंतर्गत देवी महात्म्यातील शक्रादी स्तुती नावाचा 4था अध्याय पूर्ण झाला. श्री जगदंबार्पणमस्तु. मंडळी, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हा भाग आपल्याला आवडला असेल तर मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राम राम.